स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ विकास योजनेअंतर्गत राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष पाठपुराव्यातून मौजे लिंगणूर येथील श्री यल्लम्मा देवी मंदिर देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल 2,95,25,407 रुपये इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून गावकरी व लोकप्रतिनिधींच्या हस्ते आमदार खाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। मंजूर झालेल्या या निधीतून मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने खालील कामांचा समावेश आहे: भक्तनिवास, सभामंडप, पायाभूत सुविधा, इतर सोयी, संपूर्ण परिसराचे विद्युतीकरण यासाठी निधी मंजुरी मिळाली आहे। या विकास कामांमुळे लिंगणूर परिसरातील धार्मिक पर्यटनाला मोठी गती मिळणार आहे। भाविकांना आता अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज वातावरणात दर्शन घेता येईल। या योजनेमुळे गावाच्या सामाजिक आणि धार्मिक उन्नतीस हातभार लागणार असल्याचे मत व्यक्त होत आहे। या महत्त्वपूर्ण निधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी सरपंच मारुती पिंटू पाटील, खटावचे सरपंच रावसाहेब बेडगे, दादासो मगदूम, के.एस. पाटील आणि अमोल पाटील यांच्या हस्ते आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ शोभा वसंत खोत, पंचायत समिती सदस्या सौ जयश्री मारुती पाटील, लिंगणूरचे माजी सरपंच मारुती पिंटू पाटील, ज्येष्ठ नेते चंद्रकांत अण्णा नलावडे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी या विकास कामांच्या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत करत आभार मानले आहेत।